हे बघा. आज आपल्याला टेक्स्टच्या संदर्भातले फॉर्म्युले पाहिजे. ठीक आहे. आता उदाहरणार्थ या ठिकाणी काही टेक्स्ट दिलेले आहे. सचिन तोरवे इथं लिहिलंय, इथं लिहिलंय. तर त्यातले ठराविक कॅरेक्टर्सच आपल्याला आपल्या हव्या त्या सेलमध्ये काढायचे असतील तर कोणकोणते फॉर्म्युले वापरले जातात, कसे वापरायचे ते आपलं पाहिजे. त्यासाठी हे फॉर्म्युले लेफ्ट, मिड आणि राईट. आता उदाहरणार्थ या सेलमध्ये सचिन तोरवे असं लिहिलेलं आहे, त्यातले मला पहिले 5 कॅरेक्टर्स फक्त पाहिजे, बाकी काही नाही पाहिजे. तर मी काय करणार, इथे कर्सर घेणार, इक्वल फॉर्म्युला वापरणार या ठिकाणी लेफ्ट. कोणता फॉर्म्युला वापरायचा? लेफ्ट. लेफ्ट मध्ये गेलं की ते दोन गोष्टी विचारल्या जातात, टेक्स्ट आणि नंबर ऑफ कॅरेक्टर्स. म्हणजे कोणतं टेक्स्ट आहे तुमचं, तर मी टेक्स्ट कोणत्या सेलमध्ये लिहिलंय, A4. हे झालं माझं टेक्स्ट. ओके. त्यानंतर त्यातले किती कॅरेक्टर्स पाहिजेत मला, या ठिकाणी बोललो मी 5. तर याचा अर्थ असा झाला की हे ज्या सेल मधले कॅरेक्टर्स आहेत किंवा या सेल मधले जे टेक्स्ट आहेत त्याच्या लेफ्ट बाजूने तो 5 कॅरेक्टर्स काउंट करणार आणि आपल्याला याचा आन्सर म्हणून इथे देणार. ओके. याच्यामध्ये कॅरेक्टर्स देताना स्पेस देखील काउंट केला जातो, ही गोष्ट लक्षात ठेवा. ठीक आहे. आता मला इथं 6 कॅरेक्टर्स पाहिजे असतील तर मी तर काय म्हणणार 6. आणि जर इथं मी 7 लिहिलं तर काय होणार आहे, मला दिसताना तिथे सचिनच दिसेल पण ऑलरेडी तिथं स्पेस त्याने घेतलेला आहे. स्पेस सुद्धा काउंट केला जातो. म्हणजे जर मला सचिन आणि टी हे जर घ्यायचं असेल तर मला इथे नंबर ऑफ कॅरेक्टर्स किती द्यावे लागतील, 8 द्यावे लागतील. हे लक्षात घ्या. म्हणजे स्पेस सुद्धा याच्यामध्ये काउंट केला जातो. ते कशासाठी वापरायचं, कसं वापरायचं ते पुढे आता तुम्हाला फॉर्म्युला हे झाल्यानंतर लक्षात येईल. हे लक्षात आलं लेफ्ट फॉर्म्युला. समजा मला यातले शेवटचे 8 अक्षर पाहिजे असतील तर मी काय फॉर्म्युला वापरेल तिथे, मग राईट. राईट बाजूने आपल्याला पाहिजे म्हणून तिथं काय म्हणणार आपण, सरळ राईट इक्वलचं साईन द्यायचं. राईट फॉर्म्युला सेम आहे, लेफ्ट सारखंच आहे, सिंटॅक्स त्याचा तसाच आहे. काय, पहिलं टेक्स्ट आणि नंतर नंबर ऑफ कॅरेक्टर्स. टेक्स्ट दिलं, नंबर ऑफ कॅरेक्टर्स किती पाहिजे तेवढे दिले, ब्रॅकेट कंप्लीट करून एंटर मारलं, ऑटोमॅटिक आपल्याला आन्सर मिळेल. आता याच्यात सुद्धा काउंट करताना तो राईट साईडनं काउंट करणार, 1 2 3 4 5 6 7 8. ओके, हे लक्षात ठेवा. आता एवढी मोठी लाईन दिली त्याला, बरे कॅरेक्टर दिले, त्यातलं सांगितलं फक्त 26 कॅरेक्टर्स घ्या. तर तिथे आपण काय करू शकतो, अशा पद्धतीनं लेफ्ट किंवा राईट फॉर्म्युला वापरू शकतो. पण समजा जर मला असं वाटलं की त्यातले काही ठराविक कॅरेक्टर्स मला पाहिजे असतील, इथं आपण काय करू शकतो, इक्वल मिड म्हणून सुद्धा फॉर्म्युला वापरू शकतो. कुठला फॉर्म्युला वापरू शकतो, मिड. ठीक आहे. मिड म्हणजे थोडक्यात मिडल, मीडियम नाही, मिडल. त्यातलं जे टेक्स्ट आहे ते टेक्स्टचा सेल नंबर दिला, ज्या टेक्स्टमध्ये आपण लिहिलंय ते. त्याच्यानंतर इथे तुम्हाला काय विचारलं जातं, स्टार्ट नंबर आणि नंबर ऑफ कॅरेक्टर, म्हणजे कुठनं स्टार्ट करायचं. समजा मला वाटलं 10 नंबरच्या कॅरेक्टर्स पासून स्टार्ट करायचे, तिथे मी लिहिणार 10. आणि त्याच्या पुढे किती कॅरेक्टर्स पाहिजेत, फॉर एक्झाम्पल मी म्हटलं मला 5 पाहिजे. ठीक आहे. म्हणजे सुरुवात तो 10 पासून करेन आणि त्याच्या पुढची फक्त 5च कॅरेक्टर. म्हणजे एवढी मोठी लाईन आहे पण त्यातनं त्यांनी काय केले, बरोबर जिथनं सांगितलं 10 कॅरेक्टर ती बरोबर 10 कॅरेक्टर इथे बघा, ही जी दिसत आहे इथपर्यंत 10 कॅरेक्टर झाले आणि त्याच्या पुढचे 5 कॅरेक्टर त्यांनी दिले. अशा पद्धतीने तुमच्या सेलमध्ये एका सेलमधला डेटा असेल तर तो बाजूला काढून तुम्ही अशा पद्धतीनं लेफ्ट, मिड किंवा राईट या तिन्ही फॉर्म्युलांचा वापर करून हवे ते कॅरेक्टर्स त्याच्यातनं बाजूला करू शकता. ठीक आहे. हे झालं आपलं कॅरेक्टर्स आहे त्यातला काउंट दिला आपण की त्याच्याप्रमाणे बाजूला काढ. आता दुसरा एक त्याच्यामध्ये फाइंड नावाची कमांड. कुठला फॉर्म्युला आहे, फाइंड. फाइंड म्हणजे काय करणं, शोधणं. बरोबर. फाइंड ही जी कमांड आहे, इथं फाइंड कमांड आहे बा, यानं ते आपण सांगल ते शोधतं आणि ते कुठे दाखवायचं काम फक्त कर. हा जो फॉर्म्युला आहे फाइंड, त्या फाइंड मध्ये जे आपण शोधायला सांगितलंय ते कितव्या क्रमांकावर आहे ते सांगायचं काम ते करतं. मॅच सारखं. ठीक आहे. म्हणजे आता याचा आणि याचा काय संबंध जोडायचा आहे लक्षात थोडंफार येईल. ठीक आहे. आता मला असं पाहिजे की याच्यामध्ये जो डॅश लिहिलाय ना तो कितव्या क्रमांकावर आहे ते मला शोधायचं, तो क्रमांक. तर मी कुठली फॉर्म्युला वापरणार त्या ठिकाणी, फाइंड. काय करणार इथे आपण, सरळ वापरायची फाइंड. ओके.
त्याच्यामध्ये काय फाइंड टेक्स्ट, काय शोधायचं आपल्याला, तर मला या ठिकाणी डॅश कितव्या क्रमांकावर आहे ते शोधायचं, म्हणून मी ते डबल डॅशला डबल कोट का दिला, तर ते टेक्स्ट आहे. ओके, त्याच्यानंतर कॉमा विदिन अ टेक्स्ट, कुठल्या टेक्स्ट मधून, तर ह्या टेक्स्ट मधून त्या कॅरेक्टरचं लोकेशन कितव्या क्रमांकावर आहे ते शोधायचं काम आपला हा फॉर्म्युला करणार. कितव्या क्रमांकावर आहे, तर 5व्या क्रमांकावर. ठीक आहे, मग त्याच्यामध्ये 2 आहेत, मग ते 2चं काय वगैरे ते मी दाखवतो तुम्हाला नंतर. पण अशा पद्धतीने आपण ते शोधू शकतो, सिंपल कमांड. आता याचा उपयोग आपल्याला इथं कसा करता येईल, आता मला याच्यातलं फक्त सचिन किंवा फक्त थोरवे एवढंच नाव पाहिजे, तर मी इथं काय करू शकतो, सरळ फॉर्म्युला वापरू शकतो या ठिकाणी लेफ्ट. ओके, लेफ्ट मध्ये गेलो, कुठलं टेक्स्ट, हे टेक्स्ट. आता इथे नंबर ऑफ कॅरेक्टर्स विचारलेत त्यांनी, किती कॅरेक्टर्स आपल्याला त्याच्यातनं फाइंड करायचे, तर आपण इथं किती कॅरेक्टर पाहिजेत बाबा, तर आपण इथं काय म्हणू शकतो, फाइंड. ओके, कुठलं टेक्स्ट फाइंड करायचंय आपल्याला, तर स्पेस फाइंड करायचंय ना. काय शोधायचंय आपल्याला, त्या नावामधला स्पेस कुठपर्यंत ते शोधायचंय. कुठल्या टेक्स्ट मधलं शोधायचंय, तर ह्या टेक्स्ट मधलं शोधायचंय. ओके, इथे पुढे नंबर्स वगैरे आपल्याला द्यायचे असेल तर आपण देऊ शकतो. हे झाले आपले नंबर ऑफ कॅरेक्टर्स, ब्रॅकेट कम्प्लीट एंटर. याच्यामुळे काय झालं, इथं काय करायला लागलं, मला सचिन घेण्यासाठी किती कॅरेक्टर्स ते काउंट करून त्याला सांगायला लागले की इथपर्यंत घे. आता इथे मी नाव चेंज केलं, इथे मी म्हटलो आता आणि एंटर मारले. आता इथे मला नंबर ऑफ कॅरेक्टर्स द्यायची गरज नाही ना, किती कॅरेक्टर्स पाहिजेत मला, मी त्याला काय सांगितलं स्पेस पर्यंत जेवढं काय असेल तेवढं मला काढून त्यातलं दे. म्हणजे जरी तुमच्याकडे अशी लिस्ट आली की त्या लिस्टमध्ये सगळ्यांची नावं लिहिली आणि तुम्हाला सांगितलं इथं तुम्ही फर्स्ट नेम काढा, इथं तुम्ही लास्ट नेम काढा, तर तुम्ही काय प्रत्येकाचं एकेकाचं मोजून काढणार आहे का. ज्यावेळेस आपण नुसता लेफ्ट फॉर्म्युला वापरणार त्यावेळेस इथे पहा, इथं नंबर ऑफ 8 सांगितले तर त्यांनी तिथून पुढचे घेतले. आता ऍक्च्युली नंबर ऑफ कॅरेक्टर्स किती आहेत, फर्स्ट नेमच्या याच्यात 4च आहे. इथं आपण सांगितलं का 4 घे, त्याला फॉर्म्युला आपण फाइंड त्यात वापरल्यामुळे त्याने बरोबर तिथलं शोधलं, तेवढंच आपल्याला हा लक्षात आहे. म्हणजे या नुसतं तुम्ही लेफ्ट वापरला तर तुम्हाला मॅन्युअली जसं व्ही लुकअपचं सांगितलं होतं मी, रो नंबर द्यायला, कॉलम नंबर द्यायला, तिथं तुम्हाला मॅन्युअली टाकायला लागायचं काय असेल, पण त्याच्यातच तुम्ही मॅच फॉर्म्युला वापरलं त्याला कळायला लागलं. तसं त्याच्यात तुम्ही फाइंड फॉर्म्युला वापरला त्याने बरोबर शोधून काढलं तिथे काय हवं. हा लक्षात आहे. म्हणजे इथे स्पेसच्या अगोदरचे किती कॅरेक्टर्स आहेत त्याने बरोबर फाइंड केले आणि त्याप्रमाणे ते फर्स्ट नेम म्हणून आपल्याला तिथे दिली. लक्षात आलं. अशा पद्धतीने तुम्ही या फॉर्म्युल्यांचा उपयोग करू शकता. राईटला वापरू शकता ना. आता इथे तुम्हाला राईट वापरायचं आहे तर इथे तुम्ही म्हणा राईट. मिड फॉर्म्युल्याला नंबर ऑफ कॅरेक्टर्स जिथं, आता हा फॉर्म्युला कशासाठी वापरतोय आपण, असं काही बंधन आहे का तुम्ही प्रत्येक फॉर्म्युला वापरा. मी तुम्हाला याचा वापर कसा करता येतोय ते दाखवलं. फाइंड कमांडचा वापर आपण या फॉर्म्युल्यात कसा करू शकतो. आता त्याच्यात काय केलं तिथे याच्यात हे सिंटॅक्स कुठल्याही फॉर्म्युला तुम्हाला पहिल्यापासून सांगतोय, तुम्ही फॉर्म्युल्याचा सिंटॅक्स लक्षात घ्या. आता याचा सिंटॅक्स काय, राईटचा टेक्स्ट आणि नंबर ऑफ कॅरेक्टर्स, बरोबर. टेक्स्ट आणि नंबर ऑफ कॅरेक्टर्स याचा आपला सिंटॅक्स आहे. म्हणजे थोडक्यात तुम्हाला राईट वापरायचं असेल, लेफ्ट वापरायचं असेल तर तुम्हाला काय द्यावं लागतं, टेक्स्ट द्यावं लागतं, नंबर ऑफ कॅरेक्टर्स द्यावे लागतात, बरोबर. मग आता मी काय केलं, इथे टेक्स्ट मध्ये हे टेक्स्ट दिलं, मला नंबर ऑफ कॅरेक्टर्स द्यायचे, मला जर त्याच्यातनं थोरवे काढायचे तर मला नंबर ऑफ कॅरेक्टर्स द्यावं लागतील 8, तेव्हा तुम्हाला ते उत्तर देणार आहे. पण तिथं मी जर हे केलं, आडनाव चेंज केलं, तिथं शर्मा बोललो तर शर्माचे किती झाले, 5च झाले, मग मला तो तिथं देणार आहे का पूर्ण, ते चुकीचा आन्सर देईल मला. तोच फॉर्म्युला मी तिथं ठेवला. पण त्यांनी त्याचं आयडेंटिफाय करून करायचं म्हणून नंबर ऑफ कॅरेक्टर्स मध्ये मी काय केलं, फाइंड कमांड वापरली. फाइंड कमांड वापरून त्याला सांगितलं की जिथं स्पेस आहे तिथपर्यंतचं कॅरेक्टर्स पकड. ऑटोमॅटिकली जे नाव आहे तिथं स्पेस देऊन आपण हे करतो ते आपल्याला बरोबर फाइंड करून ते देणारच. आता इथे मला याच्यामध्ये ते पाहिजे तर मी काय केलं, इथे
कॉमा, इथं काय बोलणार लगेच, फाइंड. काय फाइंड कर, तर स्पेस फाइंड कर. ओके, कुठल्या टेक्स्ट मधून कर, तर ह्या टेक्स्ट मधून कर. ओके, मग याच्यामुळे काय झालं, ह्या एवढ्या फाइंड मुळे काय होणार आहे, स्पेस कितव्या क्रमांकावर आहे तो क्रमांक त्याला मिळणार आहे. क्रमांक मिळाला की संपला विषय, राईट क्रमांक, बरोबर आहे. तर त्या पद्धतीने काम करणार, आपल्याला उत्तर मिळेल. आता काय झालं आपल्या इथे, हा लक्ष झालं. म्हणजे जिथं आहे त्याप्रमाणे आपण, आता समजा याच्यामध्ये मी इथे आलो, इथे बोललो +3, तर 3 कॅरेक्टर्स त्यात वाढून मला तसं दे, वाढू शकतो. हे बा फाइंड कमांड करतंय काय, तर जे आपण टेक्स्ट फाइंड करायला सांगितलंय त्याचा लोकेशन त्या डेटामध्ये कितव्या क्रमांकावर आहे ते सांगायचं काम करत. मी ह्याच फॉर्म्युलेच्या पुढे इथे जर बोललो +3, तर तो मला उत्तर 8 देणार आहे. याच याच्यामध्ये मी बोललो इथे -1, तर तो उत्तर मला 4 देईल. मला जर इकडे 4 अंक पाहिजे असेल तर मी त्या पद्धतीने फॉर्म्युला वापरेल. लक्षात आहे. त्यानंतर टेक्स्ट बिफोर आणि टेक्स्ट आफ्टर. आता आपल्याकडे असा डेटा आहे आणि ह्या डेटामध्ये मला यातलं ह्या डॅश नंतरचा डेटा मला फक्त पाहिजे, डॅश नंतर किंवा डॅशच्या अगोदरचा डेटा पाहिजे. तर इथे आपण कमांड वापरू शकतो टेक्स्ट बिफोर और टेक्स्ट आफ्टर. आपण इथे आलो, आता इथे मला काय पाहिजे बाबा, टेक्स्ट आफ्टर पाहिजे. इथे बोललो टेक्स्ट आफ्टर, ठीक आहे. टेक्स्ट आफ्टर वरती क्लिक करा. इथं काय विचारतो तो, टेक्स्ट, कुठल्या टेक्स्ट मधलं, ते टेक्स्ट दिलं. सिंटॅक्स कधी पण लक्षात ठेवा, ठीक आहे. त्यानंतर कॉमा, इथे काय विचारते ते डिलिमिटर. डिलिमिटर काय आपला, तर डॅश आहे. डिलिमिटर म्हणजे विभागणारा कुठला आहे त्यातला बाबा, कॅरेक्टर्स काय, तर काय आहे आपलं डॅश आहे. तर तुम्ही डबल इनव्हर्टेड कॉमामध्ये फ्रंट स्लॅश देऊ शकता, ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्ही याच्या पुढे इन्स्टन्स नंबर, मॅच कोड वगैरे जसं आपलं त्याला आहे सेम त्याच पद्धतीने तुम्हाला वाटलं एवढंच द्यायचे, तुम्ही ब्रॅकेट कंप्लीट करून एंटर मारा, तुम्हाला डायरेक्ट आन्सर, ठीक. जर मी इथं टेक्स्ट बिफोर म्हटलो तर काय होईल, मला त्याच्या अगोदरच दाखवेल, टेक्स्ट बिफोर हे टेक्स्ट कॉमा त्याच्या अगोदरचा. लक्षात आहे. त्याच्यानंतर समजा आता असं लिहिलंय, एक्सेल इज फुल, आणि मला त्यातलं एक्सेल हा शब्द फक्त पाहिजे, बरोबर. तर काय करणार, आता इथे काय केलं आपण, टेक्स्ट बिफोर स्पेस दिला, स्पेसच्या अगोदरचं कॅरेक्टर, इथं स्पेस ऍज हे म्हणून आहे. पण आता इथे काय केलं आपण, असं दिलं, सेम वाक्य घेतलं आणि मी म्हटलं मला स्पेसच्या नंतरचं पाहिजे, म्हणजे 2 स्पेसच्या पर्यंतच पाहिजे. तर हा फॉर्म्युला, कारण इथं 2 स्पेस आहेत, किंवा इथं मी समजा हा जो डेटा आहे त्या डेटामध्ये इथे असा डॅश दिला, तर उत्तर माझं असं आलं. पण मला काय पाहिजे, हे जे 2 डॅश दिलेत ना, 2 डॅश नंतरचा डेटा पाहिजे, म्हणजे 2 फ्रंट स्लॅश नंतरचा डेटा पाहिजे. तर अशा वेळी मला इथे या फॉर्म्युल्यामध्ये चेंज करावं लागतं. इथे काय म्हणणार आपण, 2. इथे मी सांगितलं त्याला, हे जे आहे ना इन्स्टन्स वगैरे पुढं, इन्स्टन्स नंबर किती, तर इन्स्टन्स नंबर किती सांगितलं मी, 2. इथं जर मी इन्स्टन्स नंबर बोललो 1, पहिल्याच्यातलं म्हणजे पहिला जिथं भेटेल त्याला तिथे. तसंच मला आता इथे यातलं जर पाहिजे असेल, यातलं 2 नंबरचं पाहिजे, म्हणजे 2 स्पेस नंतर पर्यंतच रेकॉर्ड मला तिथं पाहिजे, तर मी तर काय वापरणार, टेक्स्ट आफ्टर, हे टेक्स्ट दिलं, डिलिमिटर काय आपला स्पेस आहे. त्यानंतर तो पुढे काय विचारतो,
इन्स्टन्स नंबर विचारतो, किती पाहिजेत आपल्याला, 2 स्पेस नंतर पाहिजे म्हणून 2. ठीक आहे, ब्रॅकेट कंप्लीट करून एंटर मारला. 2 स्पेस नंतरचा डेटा त्याने आपल्याला इथे दिला. इथे मी टेक्स्ट बिफोर वापरले, इथे मी टेक्स्ट आफ्टर वापरले. नाही तर म्हणणार वरचं वेगळं खालचं वेगळं. इथं टेक्स्ट बिफोर वापरले, 2 स्पेसच्या अगोदरचं 2 विचारले आणि इथे मी 2 स्पेसच्या नंतरचं विचारलं. जे टेक्स्ट हे बिफोर आहे आणि हा टेक्स्ट आफ्टर आहे. आलं लक्षात आहे? अशाच पद्धतीने तुम्ही हे तेव्हा याच्यात -1 केलं म्हणजे 1 मायनस केला, म्हणजे जसं आपण सांगणार त्याप्रमाणे तो वर्किंग आपल्याला करतो. इथं काय केलं, 3 डिजिट नंतरचं पाहिजे म्हणून त्याला इथे -1 केलं. इथं -1च्या ऐवजी इथे आपण अशा पद्धतीने पण करू शकतो, टेक्स्ट आफ्टर 2 येईल, 3 नाही, 3 नंतर काही नाहीच आहे, 2च आहे. 2 म्हणजे 2 प्लस बी करू शकता आणि 1 मायनस बी करू शकता, डिपेंड आहे आपल्या याच्यावरती, जसं आपल्याला पाहिजे असेल. तसंच एक केस सेन्सिटिव्ह पण आहे. आता याच्यात काय बा, एक्सेल इट्स स्कूल, याच्यात ई हे कॅरेक्टर घेतलंय, त्यातलं ई एक कॅपिटल पण आहे एक स्मॉल पण, तर आपण ते सुद्धा त्याच्यात लावू शकतो की मला कॅपिटल ई नंतर पाहिजे का स्मॉल ई नंतर पाहिजे. आता इथे ह्या फॉर्म्युल्यामध्ये आपण स्मॉल ई घेतलाय बा. ओके, म्हणजे इथं काय सांगितलं की हे टेक्स्ट घ्यायचंय, त्याच्यानंतर डिलिमिटर म्हणून काय दिलं आपण, कॅरेक्टर दिलं स्मॉल ई, आणि काय सांगितलं इथे इन्स्टन्स नंबर काय दिला 1, म्हणजे पहिलं कॅरेक्टर जिथं पहिला ई स्मॉल ई सापडेल. कारण याच्यात आता समजा मोठं जर घेतलं आपण किती पण असू शकतील ना, त्यातलं पहिला ई कुठं आहे ते पाहिजे असेल आपल्याला. त्याच्यानंतर इथे मॅच कोड काय दिला, एक्झॅक्ट मॅच, 0 मीन्स एक्झॅक्ट मॅच. ठीक आहे, त्याच्यानंतर मॅच एंड सांगितलं, आणि जर समजा रेकॉर्ड त्याच्यात नसेल तर काय उत्तर पाहिजे आपल्याला ते पण इथं सांगितलं. म्हणजे आपण अख्खाही फॉर्म्युला अशा पद्धतीने देऊ शकतो. तर त्यांनी ईच्या पुढचं जे आहे तिथून पुढचं कॅरेक्टर बरोबर मला दिलं. आता हेच जर मी इथे कॅपिटल ई टाकलं तर मला काय होईल, ईच्या पुढचं कॅपिटल ईच्या पुढचं. म्हणजे अशा पद्धतीने आपण डायरेक्ट इथे केस सेन्सिटिव्ह पार्ट सुद्धा वापरू शकतो. समजा आता या ठिकाणी मी डॅश दिला, डॅशच्या पुढे इट्स स्कूल, एक्सेल डॅश इट्स स्कूल. लक्षात आहे? अशा पद्धतीने आपल्याला काय करता येतं, टेक्स्ट बिफोर किंवा टेक्स्ट आफ्टर ही कमांड याच्यात वापरता येते. लक्षात आहे? तर याच्यावरून मला सपोज जर या ठिकाणी असा मेल आयडी दिलाय आणि याच्यातलं starmail.com एवढंच पाहिजे असेल तर काय करावं लागेल, इथं काय वापरणार, सरळ सरळ फॉर्म्युला आपण टेक्स्ट आफ्टर, हे टेक्स्ट घेतलं, डिलिमिटर मध्ये काही ऍटचं साइन येईल. तुम्हाला वाटलं तर पुढे तुम्ही नंबर ऑफ इन्स्टन्स वगैरे देऊ शकता, नाही दिलं तरी त्याला काही तेवढ्या याच्यातनं सुद्धा कळतंय काय करायचं ते, त्याप्रमाणे तो वर्किंग लगेच करेल. पण मला आता असं पाहिजे, यातलं .com नाही पाहिजे, हे फक्त स्टारमेलच पाहिजे. तर काय करणार तुम्ही मला शोधून दाखवा. समजा असा डेटा दिलाय तुम्हाला, इथं डेटा आहे, असे 2-3 मेल आयडी आहेत आणि ऍट नंतर जे आहे ते त्या मेल कंपनीचं नाव आहे थोडक्यात. तर इथे मला फर्स्ट नेम पाहिजे आणि इथे मला एक कंपनी नेम पाहिजे. असे लक्षात आलं? वापरा, काय वापरायचं ते वापरा, फक्त मला दाखवा करून. खालचं टेक्स्ट स्प्लिट आहे ते पण सांगून टाकतो, सोपं आहे ते. आता माझ्याकडे असा डेटा आहे, ठीक आहे, आणि याच्यात मला हे पहिलं इनिशियल नाव इथं पाहिजे आणि लास्ट नेम इथं पाहिजे. तर काय करणार, इथे आपण कमांड वापरू शकतो टेक्स्ट स्प्लिट. कुठले कमांड वापरू शकतो, टेक्स्ट स्प्लिट. ठीक आहे, कुठलं टेक्स्ट पाहिजे हे टेक्स्ट दिलं. ठीक आहे, आता इथे काय विचारलं त्यांनी, कॉलम डिलिमिनेटर आणि रो डिलिमिनेटर, म्हणजे कॉलम आणि रो विचारला जातो आपल्याला. तर कॉलम आणि रो मध्ये काय आहे, तर इथे कॉलम मध्ये स्पेस आहे, बरोबर.
रो मध्ये पण काय आपल्याला रो डिलिमिनेटर मध्ये सुद्धा स्पेस. हे ब्रॅकेट कंप्लीट केले, एंटर मारलं, हे पण काढलं, हे पण काढलं. त्याचा हा बेनिफिट आहे. आता हे मी खाली ओढलं म्हणजे एकाच वेळी दोन हे काम करते. त्यातनं बरोबर हे पण बाजूला काढलं, हे पण बाजूला काढलं. त्याचा फ्रीजचा काही संबंधच नाही. फ्रीज कुठं करतो आपण? सेल नंबर जी हे नाही व्हायला. आता इथं जर मी A50 फ्रीज केली तर सगळीकडे मला हेच दाखवेल ना. फ्रीज कधी करायचं आपल्याला? मला A50 ते A51 झालंच पाहिजे ना. त्यामुळे फ्रीज करायचा काय संबंध? इथे कर्सर घेतला, त्याचं काय होतं हे तर लक्षात आलं. हे पहा, एका सेल मध्ये मी इथं नाव लिहिलेले आहेत. काही याच्यामध्ये पहा फक्त नेम सरनेम, नेम मिडल नेम सरनेम, नेम सरनेम, नेम सरनेम, नेम मिडल नेम सरनेम मध्ये आधी दिलेलं आहे मी, तरी पण ते बरोबर काम करताना त्या पद्धतीने करते. भाई इथे बोललो मी आता टेक्स्ट स्प्लिट. स्प्लिट म्हणजे काय? स्प्लिट या शब्दाचा अर्थ आहे विभागणी. ठीक आहे. कुठलाही फॉर्म्युला तुम्ही बघितला ना, त्या फॉर्म्युल्यामध्ये त्याचा मिनिंग नुसारच नाव दिलेलं आहे. आता लेफ्ट डावी बाजू, राईट उजवी बाजू. टेक्स्ट जॉईन म्हणलं एकत्र, टेक्स्ट स्प्लिट म्हणलं तर वेगळं करणं. ठीक आहे. टेक्स्ट स्प्लिट कुठलं टेक्स्ट? तर हे टेक्स्ट कॉमा. इथे दोन गोष्टी, रो कॉलम डिलिमिनेटर आणि रो डिलिमिनेटर. ठीक आहे. म्हणजे कॉलम विभागण्यात, म्हणजे प्रत्येक सेपरेट कॉलम करण्यासाठी कशाचा उपयोग केला आपण? स्पेस केला. तिथं तुम्ही डॅश दिला असेल किंवा दुसरं काही कॅरेक्टर दिलं असेल तर तेही वापरू शकता. मग इथे काय करणार? स्पेस दिला. रोला पण काय देणार? स्पेस देणार. आता इथे पुढे काय? इग्नोर एम्प्टी सेल. एम्प्टी सेल असेल तर इग्नोर करायचंय का, काय करायचंय, काय इन्क्लूड करायचंय, तर त्याच्याशी रिलेटेड त्या गोष्टी. मॅच कोड कसा पाहिजे, एक्झॅक्ट मॅच वगैरे, जसं आपण याच्यात पाहतो त्याचप्रमाणे. आता पुढच्या आपल्या ह्या सिनेरिओ मध्ये पुढच्या या सगळ्या गोष्टी देण्याची आपल्याला काय आवश्यकता नाहीच आहे. त्यामुळे आपण इथं जरी आपलं ब्रॅकेट कम्प्लीट करून फॉर्म्युला एंटर मारला तरी आपलं तो फॉर्म्युला काम करणारच. आणि हेच मला खाली पाहिजे म्हणून जस्ट फक्त ड्रॅग केलं, ऑटोमॅटिक आहे. हे याच्यामध्ये तीन नावं आहेत, म्हणजे तीन हे आहेत, फर्स्ट नेम मिडल नेम लास्ट नेम, फर्स्ट नेम मिडल नेम लास्ट नेम, बरोबर इथं काय लक्षात आहे. आता हाच डेटा जो आहे, आता हा डेटा आपल्याला समजा हेच मी खाली कॉपी करून घेतो. तर आता इथे आपण अशा पद्धतीने जर केलं, ओके, आणि मी याला खाली सिलेक्ट केलं, आपल्याकडे इथे फ्लॅश फिल नावाची कमांड आहे, यांनी करू शकतो. यात गेलो फ्लॅश फिल ही नाव आहे. आता इथे आलो, ओके, इथे आलो, इथे मी फ्लॅश फिल बोललो, तर हे मात्र असं होणार. काय गडबड झाली? त्यांनी काय केलं? फ्लॅश फिल काय करतं, तुम्ही पहिलं जे सांगितलं असेल ना त्याच्यानुसार वर्क करतं. आता इथं काय झालं, पहिल्यात फर्स्ट नेम लास्ट नेम आहे, पण सेकंड त्याच्यामध्ये फर्स्ट नेम मिडल नेम लास्ट, त्यांनी फर्स्ट नेम आणि लास्ट नेमच घेतलं बघ. अशी गडबड होऊ शकते, म्हणून आपण त्या फॉर्म्युलेच्या मदतीने करतो. आता इथं जरी आलं तरी त्यांनी लास्टच घेतलं, इथं नाही त्यांनी मिडल आपलं सॉरी याच्यामध्ये मिडल घेतलं आणि इकडे मग लास्ट दाखव. लक्षात समजलं? आणि हे तुमचं टास्क आहे, हे मला करून दाखव. हे इथनं हे तुम्हाला स्प्लिट करण्यासाठी, फाइंड करण्यासाठी जर लागत असतील तर हे एक्झाम्पल्स पण आहेत, याच्यानुसार तुम्ही असे वेगवेगळे फॉर्म्युले वापरून ते करू शकता. काय हे तीन करायचे ना? हा डेटा आहे, ह्या डेटामधून तुम्हाला इथे अशा पद्धतीने आन्सर हवंय. मग तुम्ही फाइंड वापरा, मिड वापरा, लेफ्ट वापरा, राईट वापरा, टेक बिफोर वापरा, आफ्टर वापरा, जरा थोडासा डोक्याला त्रास द्या, होईल शक्य. मायनस करा, प्लस करा. हा हे आता इथे मी माझा हा मेल आयडी आहे ना, ओके, हा मेल आयडी मी समजा इथे असा टाकला, एंटर मारला,
तर काय झालं, फर्स्ट नेम मध्ये बरोबर आलं श्याम, कंपनीमध्ये आलं मल्टीटेक. लक्षात आलं? त्याच्याप्रमाणे मला इथे हे करून दाखवा. इथे हा डेटा आहे, या डेटावरून इथं फर्स्ट नेम आलं पाहिजे, इथं कंपनी नेम.